जय भीम नमोबुद्धाय। सर्वप्रथम त्रिरत्न मित्र मंडळ आणि लोकपालक पत्रकार संघटना यांच्या माध्यमातून मी बदलापूर शहरातील तमाम बंधू आणि भगिनींना या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी होत आहे। तर त्यानिमित्ताने मी सर्वप्रथम या बदलापूर शहरातील तमाम बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो। त्रिरत्न मित्र मंडळ आणि लोकपालक पत्रकार संघटना यांच्या माध्यमातून आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचे 2 दिवसाचे कार्यक्रमाचे आपण आयोजन केलेले आहे। 13 तारखेला 13 एप्रिल या दिवशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य दिव्य प्रतिमाची रॅली निघणार आहे। तर मी शहरातील सर्व नागरिकांना नम्र विनंती करतो की त्यांनी ह्या रॅलीमध्ये सामील होऊन या रॅलीची शोभा वाढवावी। तसेच 14 तारखेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हिंदी आणि मराठी गीतांचा आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। 13 तारखेला जी रॅली आहे ती रॅली संपन्न झाल्याच्या नंतर या ठिकाणी भोजनाचं आयोजन केलेलं आहे। त्या भोजनाचं सुद्धा नागरिकांनी आस्वाद घ्यायचा आहे। आणि पुनश्च एकदा मी या बदलापूर शहरातील तमाम नागरिकांना विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे। परत एकदा मी त्रिरत्न मित्र मंडळ आणि लोकपालक पत्रकार संघटनाच्या माध्यमातून परत एकदा आपल्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम नमोबुद्धाय। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बदलापूर शहरातील सर्व बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना हार्दिक शुभेच्छा देतो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्रिरत्न मित्रमंडळ यांच्या माध्यमातून आणि लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना यांच्या माध्यमातून गेली 35 वर्षापासून या ठिकाणी जयंती उत्सव हा साजरा केला जात असतो। आणि चालावतप्रमाणे यावर्षी देखील हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। मोनानंद नगर बदलापूर पश्चिम या ठिकाणी हा उत्सव सातत्याने साजरा केला जातो। या निमित्ताने 13 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक या ठिकाणी आयोजित केलेली आहे। ही जी मिरवणूक आहे ती बदलापूर पश्चिम मोनानंद नगर स्मशानभूमीच्या बाजूला कार्यक्रमाचं स्थळ आहे त्या ठिकाणाहून निघणार आहे। तरी बदलापूर शहरातील तमाम बौद्ध अनुयायी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा सर्व वर्ग असेल, त्या सर्वांना आम्ही आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने हे 13 तारखेला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि जी मिरवणुकीची शोभा आपण वाढवायची आहे। त्याचप्रमाणे 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ॲक्च्युली जो जन्मदिवस आहे त्या दिवशी देखील सायंकाळी भीमगीतांचा कार्यक्रम यादी आयोजित केलेला आहे। अनेक पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। विविध राजकीय क्षेत्रातील असतील, सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील सर्व पाहुणे मंडळ या ठिकाणी येणार आहेत। त्यांचे विचार देखील आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहेत। आणि अशा प्रकारे 2 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत। तरी शहरातील सर्व संघटना असतील, सामाजिक संघटना असतील, सांस्कृतिक संघटना असतील, सर्व संस्था असतील, या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही अशी विनंती करतो की आपण 13 आणि 14 या दोन्ही दिवशी आपली उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय आहे। 13 तारखेच्या मिरवणुकीनंतर सायंकाळी या ठिकाणी भोजनदानाचा देखील कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ते आपण त्या ठिकाणी त्याचा देखील लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने आपण सर्वांनी आपल्या मित्रपरिवारासह या उत्सवामध्ये आपला सहभाग नोंदवून उत्सवाची शोभा वाढवावी। पुन्हा एकदा जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। त्रिरत्न मित्र मंडळ आयोजित आणि लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना महाराष्ट्र यांच्या विद्यमानाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 134वा जयंती महोत्सव आपण मोनानंद नगर स्मशानभूमीच्या बाजूला साजरा करत आहोत। तरी त्यानिमित्ताने आता प्रदीपजी रोकडे, गौतमजी गायकवाड यांनी जे सुचवलं आहे तसंच मी सांगणार आहे की उद्या संध्याकाळी 13 तारखेला सायंकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9, 9:30 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघणार आहे। तरी शहरातील समाज बांधवांनी आपली उपस्थिती दाखवून आपल्या बाबासाहेबांच्या प्रतिमेची जी मिरवणूक निघणार आहे त्याची शोभा वाढवावी। आणि रात्री 9:30 ते 11, 11:30 पर्यंत
भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच 14 एप्रिलला संध्याकाळी 8 वाजता आपण बाबासाहेबांच्या विचारावर आणि त्यांच्या जीवनावर काही भीमगीतांचा कार्यक्रम ठेवला आहे. तरी सर्वांनी उपस्थिती दाखवून इथं मंडळाला सहकार्य करावं. पुनश्च आपल्या समाज बांधवांना आणि विभागातील सर्व जनतेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. जय भीम.